हाय फ्रेंड्स, वेलकम आहे आमच्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही गेलेलो आहे परभणीला. परभणी माझं माहेर आहे आणि आम्ही आज निघालो आहे परभणीच्या उरूसमध्ये. परभणीचा उरूस झालेला आहे. 2 ते 10 तारखेपर्यंत होतं यावेळेस. मग आम्ही काय आलो लगेच पटापट आवरून उरसात गेलो आणि गाडी पार्किंगला लावली. तोपर्यंत मम्मी घरची सगळी फॅमिली आधी येऊन थांबलेले होते. आम्ही मागून आलो आणि बघा मग किती गर्दी आहे, कसे नवीन नवीन दुकानं वगैरे शॉप. मम्मी पिल्लू सगळे मग आम्हाला भेटले. मग आम्ही सगळे मिळून सगळीकडं फिरत होतो, पाळणं वगैरे सगळं बघत होतो. खूप गर्दी होती आणि आधीर सोबत असल्यामुळे आम्हाला थोडं इकडं तिकडं जरा लक्ष द्यायला लागत होतं, कारण तो खूप पळत होता ना, त्याच्यामुळं त्याच्या मागं राहावं लागत होतं. हे बघा किती भारी भारी पाळणे वगैरे आलेले आहेत. हे 2 फेब्रुवारीला याची सुरुवात होते ना, तर आम्ही म्हणजे लहानपणापासूनच याच्यात जातो ना, यावेळेस आलो आहे. आणि खूप छोटे छोटे लेकरांचे पण खेळणे होते. त्यांना म्हणत होते मी की ती जहाज आलेलं आहे ना, त्या जहाजमध्ये चला बसायला, पण त्यांनी नको म्हणत होते. त्यांना आवडत नाही म्हणजे असं जहाज पाळणा वगैरे बसायला. आत्तापर्यंत म्हणजे लग्न झालं आमचं तसं तर कधी नाही बसले. त्याच्यामुळं म्हणलं होतं चला. मग नंतर हे स्मोक बिस्किट काहीतरी होते. 30ला एक आणि 50चे 2 होते. तर मग मम्मीला आणि माझ्या छोट्या भावाला, त्यांना आणि अनिकेत माझा भाऊ आहे, मावशीचा मुलगा, त्यालाही मग सगळ्यांनी मग बिस्किट खाल्लं. आणि हे आता अनिकेतची बारी चालू आहे. एकेकांना लाईनीनं देत राहिलं हे असं. तर त्यांना मजा वाटत होती असं धूर काढण्यासाठी. मग पुढे निघालो आम्ही. आणखी मम्मीला पण दिलं. मम्मीचे रिॲक्शन बघा तुम्ही. ते बिस्किट ना खूप थंड होता ना, त्याच्यामुळे तिला समजत नव्हतं की नेमकं काय करायचं. तर कारण ते असं होटाला चिटकत पण होता. म्हणे हे एक नवीन पाळणा आलेला आहे, आम्हाला त्याच्यात बसायचं होतं, पण आदिरमुळं काय बसायला जमलं नाही. मग मम्मीनं काय केलं, आदिरला ही आगीन गाडी होती तर याच्यामध्ये घेऊन बसली. पहिले तर तो बसत नव्हता, पण नंतर मग ते पण एन्जॉय करू लागला, त्याला पण आवडू लागलं. त्यांनी 50 रुपयामध्ये चांगले 10-12 राऊंड मारले त्यांना. मम्मीचीही मजा झाली आणि त्याचीही मजा झाली. तिथून समोर निघालो आम्ही. मग नंतर ही जहाज पण चालू झाली होती, आकाश पाळणे पण चालू झाले होते. आदिरला एक चष्मा घ्यायचा होता आम्हाला, तर बघत होतो आम्ही ट्राय करून कोणता छान दिसते. मग फायनली ते घेतला. एक नवीन आलं यावेळेस, जलपरी वगैरे. मग हे बघा हारमाल, बांगड्या वगैरे, पर्स, चप्पल सगळं मिळतं आहे उरसामध्ये, अंगठ्या वगैरे. थोडीफार शॉपिंग केली आहे आम्ही आणि निघालो समोर. उरूस जेवढा बघायला गेलं तेवढा कमी आहे. 50 रुपयापासून, 5 रुपयापासून, 10 रुपयापासून सगळं हारमाल मिळतो इथं. मम्मीनं थोडीफार शॉपिंग केली. मग आणखीन पूर्ण समोर निघालो. मला रील काढायच्या होत्या, तर त्याची शूटिंग चालू होती. तेच काढत मग आम्ही समोर जात होतो. बघत होतो की आणखीन नवीन काय मिळते का, काही आणखीन घ्यायला जमतं आहे का. बघत आलो आम्ही समोर. मग त्याच्यानंतर हे छोटे छोटे टॉय बघितले. एक त्याच्यात नकलीचा स्नेक होता. हे बघा ना, यांची अवस्था, बाळाला छोट्या झोक्यात बांधून ठेवला आहे. मग थोडी भूक लागली आता फिरून मग भेळ वगैरे खाल्ली आणि घरी जाण्यासाठी पार्सल पापड घेतले. मी थोडी पाणीपुरी खाल्ली आणि मग निघालो आम्ही घरी. जात होतो आता आम्ही वापस. मग मम्मीला, पिल्लूला, आदिरला आणि अनिकेतला ऑटोमध्ये बसवून दिलं आणि मग आम्ही दोघं निघालो घरी जाण्यासाठी. थँक्यू फॉर वॉचिंग.